मुंबईतील कुर्ला नेहरू नगरातील म्हाडा पोलीस वसाहतीसह पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती देण्यात येते आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। सिडकोच्या 2024 मध्ये निघालेल्या घरांच्या सोडतीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा कमी उत्पन्न गटासाठी उभारण्यात आलेल्या घरांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्याने या सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे। या निर्णयामुळे सिडकोला दणका मिळाला आहे। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्च 2026च्या वेतनातून प्रत्येकी 30 ते 50 हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि काही तांत्रिक त्रुटींमुळे कर्तव्य बजावून सुद्धा हातात पगार पडणार नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला। पावसाळा 2 महिन्यांवर आला असूनही मुंबईत अद्यापही नालेसफाईच्या कामांना वेग मिळालेला नाहीये। मुंबई महापालिकेनं मान्सूनपूर्व नालेसफाईमध्ये गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरीही अद्याप उद्दिष्टांच्या केवळ 1 ते 2% गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यंदाही पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मुंबईतील मालाडच्या मालवणी इथं रामनवमी निमित्तानं शोभायात्रा काढली होती। या शोभायात्रेत रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरामध्ये ही शोभायात्रा काढली गेली। तसंच शोभायात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। कल्याणमध्ये रामनवमीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं। रामनवमी निमित्तानं निघालेल्या या रॅलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता। शहरातील दुर्गामाता चौक परिसरातून निघालेल्या रॅलीत नागरिकांनीही सहभाग घेतला होता। कल्याणमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात करण्यात आला। कल्याणमधील पार नाका इथल्या राम मंदिरामध्ये दुपारी 12च्या सुमारास राम जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला। रामनवमीच्या निमित्तानं दिवसभर मंदिरामध्ये भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सुरत ते मुंबई दरम्यान लवकरच उपनगरी सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरत रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 2 स्वतंत्र फलाट उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यानुसार भविष्यामध्ये सुरत आणि मुंबईला नमो भारत आणि वंदे मेट्रो सारख्या जलद उपनगरीय सेवांद्वारे जोडलं जाण्याची शक्यता आहे। देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या उडान योजनेच्या आधारित स्वरूपाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। देशभरात वापरात नसलेल्या हवाई धावपट्ट्यांच्या ठिकाणी 100 विमानतळं विकसित केली जातील। तसंच आधुनिक पद्धतीची 200 हेलिपॅड उभारली जाणार आहेत। येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली आहे। वाढतं प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता एसटीला हरित ऊर्जेची जोड देणं ही काळाची गरज आहे। या निर्णयामुळे इंधन आणि देखभाल खर्चामध्ये बचत होऊन एसटीची आर्थिक स्थिती सुधारणार आहे। भारत आणि मॉरिशस या 2 देशांमधील सामाजिक सलोखा आणि मराठीची अस्मिता आणखी भक्कम झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मॉरिशस दौऱ्याने हे संबंध आणखी दृढ झाले आहेत। मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे। आरटीई प्रवेशासाठी आता मार्च अखेरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे 31 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। ही मुदत आधी 25 तारखेपर्यंत देण्यात आली होती, मात्र आता ती वाढवून 31 मार्च करण्यात आली आहे।